तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे, परी तेथीचा सर्वता नोहे, नवल देखे. तोही पाहतो जनरल माणसासारखं, डोळ्यांनी पाहतो, तो कानाने ऐकतो, सगळ्या गोष्टी पाहतो, सगळं चित्रपट पाहतो, पण तो तेथीचा नाही. तारेवरची कसरत करतोय तो त्याच्यात आहे, पण त्याच्या मनात सगळं प्रभू आहे. साक्षी भावानी तो पाहतोय, तो इन्व्हॉल्व होत नाही त्या सगळ्या कर्मामध्ये, पाहतोय फक्त. आणि सगळं करून पाहतोय, सगळंच करतोय तो, पण अगदी निराळा आहे. तरी गेलियाची सेन करी, न पवता चाड न धरी. तरी गेलियाची सेन करी. पाचवा अध्याय 19वी ओळी. आपलं सगळं बर्बादी जरी झाली, काही लोकांना फार अवघड वाटतं, आम्ही भक्त झालोत, आम्ही सिद्ध पुरुष झालोत की आम्हाला संसाराच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. नो. उलट मागितलं तर पानदान वाजेल. लक्षात घ्या, हे अजून कोणाला कल्पनाच येत नाही. असं कसं होतं? तुकारामांचा संसार असा धुळीला कसा मिळतो, फलाण्याचं असं कसं होतं? त्याला प्रभूला तसंच ठेवायचं असतं, त्याची अनेक कारणं असतात. म्हणून प्रभूला प्रश्न विचारू नका असं 12व्या अध्यायात प्रभू म्हणतात. डू नॉट आस्क क्वेश्चन टू मी. मला तुम्हाला कसं ठेवायचं तसं ठेवी, काही मागू नका. नाही तर वाजलं म्हणून पानदान म्हणून समजा, नाही तर कचरा कोंडी देऊन टाकील तुम्हाला, तुमचं आयुष्य संपले. काही वेळेस त्याला दाखवावं लागतं की अशा परिस्थितीतही अशी मनस्थिती राहू शकते. काही जणांच्या आदर्शाकरता त्याला दाखवावं लागतं. हा ढळत नाही. त्याला खराब स्थिती जरी आणलं तरी याचा तोल जात नाही, हा रडत नाही. याचे अश्रू, याचे भक्तीचे अश्रू एकेका मोत्यासारखे आहेत, दरिद्री नाही आहेत. लक्षात घ्या, हे दाखवायचं असतं आणि यालाही सिद्ध करायचं असतं. अरे कबीराला तर रस्त्यावरच ठेवलं. असं म्हणतात कबीराचं घर जे काशीमध्ये आहे ना, त्याला हिंदीमध्ये सकरी गली म्हणतात, म्हणजे अतिशय छोटी गल्ली, त्यातनं घोड्याचा टांगाही जात नाही, आणि तिथं रस्त्यावर त्यांनी विणायचं वस्त्र. आज जी कबीराची गल्ली दाखवतात ती पाहून या कशी आहे काशीमध्ये. तरी गेलियाची सेन करी. याचा संसार सगळा धुळीला जरी मिळाला तरी त्यानं धुळीला मिळाला हा भाव ठेवू नये. न पवता चाड न धरी. आणि पुन्हा उंच झाला तरी डांगोरा पिटू नका. लक्षात घ्या, म्हणजे दोन्ही स्थितीतनं तो तुम्हाला नेईल. पहा ही ओवी काय दाखवते, दोन्ही स्थितीतनं तुम्हाला नेईल. तो तुम्हाला खाली आणून कोसळेल देखील, पुन्हा वरही काढील, पण दोन्ही वेळेस तुम्ही सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. तुम्ही रडलात की ठेवा गेला. दुःख दिलं आणि तुम्ही रडू लागलात, प्रभू अनमोल ठेवा तुम्हाला देत नाही. तुमची स्टेज संपली, तिथे नाही देत. याची प्रार्थना, याचे अश्रू, याची साधना थर्ड क्लास गोष्टी करताय, नाही देत वरदान पुढे. त्याला सरकवतच नाही. ती माणसं तिथेच पाडतो तो खाली. लक्षात घ्या किती बारकाव आहे. हे जनरल माणसांचं अध्यात्म नाही आपलं, हे अध्यात्माच्या PhDचं आहे, जे आजच्या तथाकथित साधू संतांनाही हे कळणं कठीण आहे. तथाकथित PhD. तरी गेलियाची सेन करी. आजचे साधू तर लगेच मंत्र द्यायला तयार होतात. तरी गेलियाची सेन करी, न पवता चाड न धरी.
जरी ते मिळालं परत चाड धरू नका. जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा, गेलं तरी स्थितप्रज्ञ आहे आणि मिळालं तरी स्थितप्रज्ञ आहे. ना दुःख आहे, ना आनंद आहे, ना खेद आहे, ना काही आहे. काय सुंदर ओवी आहे. सुनिश्चळ अंतरी, साक्षी भाव त्याला पाहिजे. ह्यासाठी सोडण्याची कर्मसंसार आवश्यकता आहे काय? आता हा एक प्रश्न राहतो. साक्षी भावात राहायचंय, यासाठी संसार आम्ही सोडावा का? आता ग्रहाधिक अघवे ते काही न लगे त्यजावे. म्हणून म्हणलं महावीर नाही व्हायचंय, ज्ञानेश्वर व्हायचं नाहीये, निवृत्तीनाथ व्हायचं नाहीये, आणि आपल्याला बुद्ध व्हायचं नाहीये. आपल्याला रामेश्वर सोमानी राहायचंय, पोखरना राहायचंय, देसाई मोरे राहायचंय. नाटक करायचं नाही. आदेश आपल्यासाठी ज्ञानेशांचा आणि भगवंताचा. आता ग्रहाधिक अघवे ते काही न लगे त्यजावे. भगवान बुद्धांना ज्यावेळेस पत्नीनी यशोधरीनी पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस घरी आले, यशोधरा म्हणते, भगवान बुद्ध 6-7 वर्षानंतर परतले आणि ती म्हणते, अरे मला म्हणायचं तर होतं, विचारून जायचं होतं, मी क्षत्राणी होते, क्षत्रिय कन्या आहे, परवानगी दिली असती की नसती पाहायचं होतं तुम्ही. अरे एवढं मोठं तुम्ही मिळवायला चाललात, मी तुम्हाला निश्चित परवानगी दिली असती, पण मागायचं होतं माझ्याजवळ, तुम्ही बोलायचं होतं मला. पण गप्प बसले. नंतर तिने विचारलं, जे तुम्हाला संसार सोडून मिळालं, वनात गेल्यानंतर ते घरात राहून मिळालं असतं की नाही? म्हणले हो मिळालं असतं. मग म्हणले का सोडून गेले? म्हणले तिथं गेल्यावर कळालं की हे घरी मिळालं असतं. लक्षात घ्या. म्हणून आधीच ज्ञानेश्वर सांगतायत, जे बुद्धांना नंतर वाटलं. कारण जो संसारात राहतो, महावीर राजे जरी राहिले असते आणि बुद्ध राहिले असते, तरी ज्यांच्या मनावर कुठलेच सुख आणि दुःखांचे आवेग येत नाहीत, त्यांना वन काय घर काय सारखंच. हे आपल्याला आहे, नको माझ्यापुढे पदार्थ आणू नका, सध्या माझे हे चाललेत कायाकल्पाचे प्रयोग, ध्येयशुद्धीचे प्रयोग, आणूच नका पुढे. घरी पदार्थ करू नका, सगळीकडे शेंगदाणे शेंगदाणे दाखवा. इडली सांबार दाखवलं तर लाळ सुटेल, असं असं थोडीच आहे त्यांचं. ते अडकतच नाहीत कशात. आता ग्रहाधिक अगवे ते काही न लगे त्यजावे, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून. 5वा अध्याय 22वी ओवी. स्वभावताच निसंग. स्वभावता हे भक्तीमध्ये सांगेलं. ही ओळ मला त्यावेळेस आठवण द्या. भक्तीमध्ये देखील हिचा रेफरन्स येईल. आता सगळं किती सांगू, संपवायचा आहे विषय. निसंग म्हणून, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून. हे पा त्याग करणं वेगळं. सांगतो थोडंसं रेफरन्स म्हणून. नारद भक्ती सूत्रामध्ये एक व्याख्या येते. निरोधा, निरोध हा शब्द येतो पहा, की वस्तूंचा निरोध करायचा. लक्षात घ्या. आणि पातंजल योगसूत्रामध्ये निरोध शब्द आलाय. निरोध, चित्तवृत्ती निरोध आहे की नाही. आता निरोध शब्दाचा अर्थ करताना संस्कृत शब्दाची व्याख्या बरोबर केली गेली नाही. निरोध करताना
हिंदीमध्ये मराठीमध्ये असा केला की त्याग, त्याग करणे. मग लौकिक आणि वैदिक कर्माचा त्याग करणे म्हणजे निरोध. वैदिक लौकिक असे शब्द आहेत. निरोध, वैदिक आणि लौकिक म्हणजे सांसारिक आणि परमार्थिक वस्तूंचा त्याग करणे. त्याग करणे नाही, त्याग होणे. महावीरांनी त्याग नाही केला, त्याग झाला. लक्षात घ्या काय ते शब्द. तर जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून, त्यांनी त्यजलं नाही तरी त्यांचं सगळं भोग आणि त्यांचा त्याग स्वभावतः त्यजिला. आता तुम्हाला टेम्परेचर आलं, मी 2 दिवस झाला अन्न घेतलं नाही. खरंच घेतलं नाही का त्याग झाला? घेऊ वाटलं नाही. लक्षात घ्या, घेतलं नाही का घेऊ वाटलं नाही. आता अनेकदा तुम्हाला इतका योगाग्नी असतो, काही लोकांना वाटतं आज खायचं नाही. मुद्दाम होऊन तुम्ही जसं उपवासामध्ये काय करता, तुम्ही भूक लागलेली आहे काहीतरी खाता. तो त्याग आहे का? तो भोग आहे. त्याग म्हणजे इंद्रियाने त्यागणं, नको वाटणं, नको नको नको. निरोध म्हणजे स्वभावतः त्यागणं. स्वभावतः. महावीरांनी वस्त्र नाही सोडले. आजचा साधू वस्त्र स्वतःहून सोडतोय. महावीरांना पताही नाही आहे की वस्त्र सुटली, भाव नाही. आणि कदाचित शरीर असं झालं असेल की वस्त्राचं वजनही सहन होत नाही. लक्षात घ्या, त्याग स्वभावतः झाला पाहिजे. इंद्रियांनी सोडलं पाहिजे, तुम्ही नाही सोडायचं. जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून, मग ते निसंग झालेले आहेत. स्वभावतः इंद्रियांनी सोडलंय, दॅट इज निरोध. भगवान साक्षी भाव किंवा कर्मामध्ये कसं राहायचंय स्पष्टपणे आदेश देतात. 18वा अध्याय 290वी ओवी. देव म्हणे हा गा पार्था, तू आपण पे देख सर्वथा. आदेश दिलेला आहे भगवंताने. अजून एक ओवी येते मागच्या साईडला. एका जनार्दनी आपण आपणासी जाणणे, साक्षीत्व देखणे तोची सोहम. एका जनार्दनी आपण आपणासी जाणणे. बाह्य मनाचा खेळ अंतर्मन जाणून सारखा पाहतोय. आत्मा स्वतः खेळ पाहतोय. आपलाच खेळ आपण पाहणे, याला साक्षीत्व देखणे नाथ महाराज म्हणतात. तेची सोहम आणि तो सोहम आहे. देव म्हणे हा गा पार्था, तू आपण पे देख सर्वथा. आपल्याला पहा. तव सावरोणी ये रे माथा तुकियेला. आलेली ओवी रिपीट केली. मनोनी फळी लाग, सांडोनी देह संग. देहातही मी आहे हा भाव ठेवू नको. साक्षी भाव. देह मी आहे हाही भाव नको. मी देहात आहे हाही भाव नको. कर्मे करावी हात सांग निरोप माझा. 18वा अध्याय 176वी ओवी. माझा निरोप आहे तुला, माझा ऑर्डर आहे तुला, माझं सजेशन आहे तुला की अशा रीतीनं देहात मी नाही असं साक्षी भावाने वागून तू कर्म कर, कर्मफळाचा संग ठेव. हा तुला माझा आदेश आहे. म्हणजे भगवंतानी आपल्यालाही आदेश नाही दिला का? हे काही आपण साक्षीत्व घेतल्यानंतरचा परिणाम
भक्त कसा असतो, साधक कसा असतो, कसं वागावं, कसं निष्कर्म होतं, कसं फलाशारहित कर्म होतं, हे सगळे प्रकार जवळजवळ निसंग कशी स्थिती येते, भगवंतानी कसा आदेश दिला आहे, आपणच आपल्याला कसं पाहायचं, सगळं आपण विवरण केलं. आता काही मला प्रश्न विचारले होते, पण इथे प्रश्नही नाहीत. आणि मी काय सांगत होतो अनिता कडला आणि सुजाता भंडारेंना, त्या याला मेडिकलचा मुलगा जो आला होता अमृत बोराडे, त्याला साक्षी भावाविषयी काही जे बोलत होतो, त्या म्हणाले हे सगळं कॅसेटमध्ये आलं पाहिजे. मला लिहून काढा. पण त्यांनी असं काही लिहिलं की मला समजणं त्यांनी काय लिहिलं आणि मी काय बोललो आता मलाही माहिती नाही. तरी जे काही मला समजतंय ते सांगतो. मी हा 3 ठिकाणी असतो, सुख, दुःख व जीवनात. नाटकात काम केल्याप्रमाणे राहावे. आता नाटकांचं उदाहरण मी दिलं दीपिकेचं, की नाटकात काम करत असताना ती दीपिका नसते, ती सीता असते. पाया पडतात हो. शूटिंगला ज्यावेळेस ही बाई जात होती, तिच्या सगळ्या बाया पाया पडत होत्या, सगळ्या बाया पाया पडत होत्या. आणि अरुण गोयलच्याही पडत होत्या. म्हणजे ज्यावेळेस जे काम तुम्ही कराल ते परफेक्ट करा. संसार करत असताना बाह्य अंगाने असं वाटलं पाहिजे याच्या इतका चांगला संसारी नाही. उदाहरणार्थ, बाई संसार करताना परमार्थिक बाई ही संसारात लक्षच नसतं आणि परमार्थात तर नसतंच नसतं. कसं ते सांगतं. देवपूजा समजा 1-1.5 घंटा तिला लागत असेल आणि चुकून पाहुणे आले, नाही झाली, ती काय करते, काय मेलं माझं, आज देवाची पूजा राहिली, हे आले यांच्यातच मला वेळ जातो, या पाहुण्यात माझा वेळ जातो, या पोरात माझा वेळ जातो, या कामात माझा वेळ जातो, झाडूवाली आली नाही, झाडणेवाली आली नाही, धुणारी आली नाही, माझी देवपूजा गेली. ही ती म्हणते बाई. म्हणजे तिचं लक्ष देवपूजापेक्षा संसारात नाही. आणि संसारात गेल्यानंतर देवपूजा राहिली आणि देवपूजा करीत असताना धुणेवाली आली नाही, भांडेवाली आली नाही, झाडूवाली आली नाही, मला सगळं करावे लागेल. रमलं का मन, दोन्हीतून गेले. नाटकात काम करायचं. ज्या वेळेस तुम्ही काम कराल संसाराचं, तर ही कशी धार्मिक, अरे काय इंटरेस्ट घ्यायली ही संसारात, भांडे घासताना देखील. ज्यावेळेस तुम्ही जनाबाई संसार करीत असताना झाडलोट करी जणी, केर भरी चक्र पाणी, पाटी घेऊन या शिरी, नेऊन टाकी तो दुरी. ट्रेनिंग घेतली होती का देवानी, ही झाडलोट करायची आणि तो केर भरून घेऊन जायचा आणि पाटी भरून नेऊन टाकायचा तिकडे. नाटकात काम ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस नाही तर परमार्थाच्या बायांना फार मोठा शाप आहे. माझी साधना होत नाही, माझी साधना होत नाही, माझी साधना होत नाही. हे खरं आहे की साधनेला वेळ दिला पाहिजे, पण तिनं व्यवहार वेगळा साधना वेगळी असं का मानावं. व्यवहारामध्ये साधना आहे, एक एक क्षण साधना आहे. भांडी घासत असताना परमात्मा आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हा भाव का नाही. अरे झाडू विठोबा, झाडूमध्ये कृष्ण आहे, याच्यामध्ये कृष्ण आहे, मी कृष्णासाठी सगळं करते, हा भाव ठेवा. किंवा साक्षी भावाने पहा. भक्ती आणि साक्षी भाव मिश्रण झालं तर कल्याण झालं. मांडेल भक्तीच्या वेळेस तो विषय. भक्ती आणि साक्षी भाव एकत्र करा.
मग पूर्ण व्यवहारच परमार्थमय झाला. साक्षी भाव प्लस भक्ती. तुम्हाला रडायची गरज नाही. तर दोन्हीकडून गेले, इकडून गेले आणि तिकडून गेले. तिथं बसले तर घरची आठवण, घरात बसले तर साधनेची आठवण, आणि दोन्ही होत नाही. रडा. मग नाटकात ज्यावेळेस तुम्ही काम कराल, घरचं काम कराल, त्यावेळेस तुम्ही विसरा साधना, आणि साधनेत बसाल त्यावेळेस घर विसरा. साक्षी भाव. वर्तमान काळात राहा, भूतकाळ नको, भविष्य काळ नको. जे काम कराल ते प्रभूचं आहे, आणि त्याच्यात परफेक्ट इन्व्हॉल्वमेंट. पुन्हा दुसरं कामात केलं की पहिलं काम सोडून द्या. आपण जे म्हटलं ना ते असं. म्हणून नाटकात काम केल्यासारखं राहा, म्हणून नट व्हा. खरं मी नट येत नाही तिकडे, नाही तर नट फार चांगले असतात बरं का. परफेक्ट जमतं, परफेक्ट जमतं. अरे देवळात गेल्यानंतर तुम्हाला जर उभं केलं ना शूटिंगमध्ये, तर एक जण पास करणार नाही. रडू येणार नाही त्या देवापुढे गेल्यावर, आणि हसू येणार नाही. ते कसे परफेक्ट रडतात की जसं काय प्रत्यक्ष. लावू द्या ना ग्लिसरीन, रडून ते दाखवा ना. ग्लिसरीन घेऊन जातो मी तरी रडून दाखवा त्यांच्या इतकं. अशी भक्ती की असं वाटलं की वा 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 वा. प्रत्यक्ष गोरा कुंभाराने लाजावी असे गोरा कुंभाराचं पात्र असतं. शिर्डीच्या साईबाबांचं पात्र सध्याचं सिरियलमध्ये साईबाबांनी लाजावं, मी असा होतो का, इतकं सुंदर करतात. म्हणून म्हटलं की नाटकात केल्याप्रमाणे करा. बस संसारात नाटक आहे. आपण दोन्हीकडून गेलो, दोन्हीकडून गेलो. साधना करत असताना परफेक्ट साधना, त्यावेळेस काही पाहायचं नाही. आणि हे करत असताना त्यावेळेस ते कोणाला वाटेल ही बाई कशाची साधना, कशाचं काय. जेवायच्या वेळेस अगदी त्याच्याचकडे पाहायचं. एक काम, एक विचार. वर्तमान काळात त्याच विषयीचा विचार करणे, आपण जे म्हटलं ते. म्हणून नाटकात काम केल्यासारखं साक्षी भावात राहा. बस. जो विषय असेल, अभ्यास असेल, त्यावेळेस फक्त अभ्यास दिसतोय, काही नाही दुसरं. ती साधना आहे. जज म्हणून राहावे, आणि फळासाठी जज म्हणून राहावे. जज कसा असतो? निपक्षपाती. आपल्याच निर्माण होणाऱ्या सुखदुःखात आपलं त्रयस्थ मने जज म्हणून असावं. त्याला काही नाही. शिक्षा देताना तो रडतो का हो? आज 2 फाशीला गेले म्हणून जज 2 घंटे रडत बसला घरी. एकाला फाशी दिली, एकाला 3 महिने जेलमध्ये घातलं, आणि एकाला सोडून दिलं म्हणून नाचायला लागला, असं होतं का? नाही. तो कर्म करतो, तो शिक्षा देतो, तरी त्याच्या मनावर काही परिणाम होत नाही. तसं आपण कर्म करीत असताना सुखदुःखांचे परिणाम मनावर होऊ नये. जज म्हणजे साक्षी भाव. जज म्हणजे अभिनेता. साक्षी भाव म्हणजे अभिनेता. बस. अलिप्त. अंतर्मन. एम्पायर म्हणून राहावे. 2 टीमा भिडतात, पाकिस्तान हिंदुस्तान मॅच चालल्यावर. एम्पायर काय करतो? जजचं काम करतो. कोण हारलं, कोण जिंकलं नाही, जे काय खरं असेल तर सांगतो. आपलं अंतर्मन असंच असावं, जे काय सत्य असेल ते सांगेल. आता इथे काय ते सांगतो, शेवटी बोलतो ते. एम्पायर त्यात आपण पाहिजे. एम्पायर आपण झालं पाहिजे. आपल्याच जीवनात सुख जरी निर्माण झालं आणि दुःख जरी झालं, एक मन जरी इन्व्हॉल्व असलं, बाह्य मन, आणि एक अंतर्मनातलं आपण जज म्हणून असलं पाहिजे. ठीक आहे, झालं, वाईट झालं, ठीक आहे, चांगलं झालं, याला काही नाही. सुखदुःख. एम्पायर, जज, त्रयस्थ. एक घटनेकडे साक्षीदार म्हणून पाहणारा, काही नाही, मी फक्त साक्षी म्हणून पाहतोय. भोगणारा वेगळा, भोगेन. आणि जे जे साक्षीदार आहेत ना, म्हणून जैनांचे गणेश महाराज होते, जी जालन्याला समाधी आहे. ऑपरेशन करत असताना त्यांना अनेस्थेशिया द्यायचं म्हणून सांगितलं की भूल देऊ. ते म्हणले भूल नका देऊ.
मी माझं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. बस. समाधीमध्ये गेले. पण साक्षीभावात गेले ना, साक्षीभाव समाधीची अलीकडची स्टेज. साक्षीभावातून समाधीमध्ये. कारण ज्याला तुम्ही करताय त्याच्यामध्ये मी नाही, मी आत्म्यामध्ये आहे. म्हणून दुःख सुख दुःख होणारे ते मला नाही. आणि असं यांचंही झालं लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं. भूल द्यायची म्हणली, अफसेस होते, ते म्हणले नाही मला गणित द्या, मी सोडवतो. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं करतो. खूप मोठा भाग कापला, पण हीच नाही, हुश नाही, तस नाही. आपण तो पाहिलं की जोरात रडायला लागतं. काही लोक इंजेक्शन दुरून पाहिलं की रडायला लागतात. काही लोक ऑपरेशन म्हणलं की रडायला लागतात. दीपिका राम घरी गेल्यावर हमारी चाला असं म्हणते का? सीता मारी चाला हरण म्हणून आला, मजा आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा म्हणते का? घरी आल्यावर नवरा मारीलच. काय सीता भाव संपला. की मजा आणून द्या, गाणंही म्हणत नाही, तो हरण आणून द्या. अभिनेते परफेक्ट होऊ शकतात. अभिनेता नाटकातलं पात्र जुळलं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे काय मुलगी सासरी जाते, सगळे रडायलेत, आपण असं दाखवून सांग आपणही थोडंसं रडावं. पण आतून माहिती आहे चालत असतं. मुलगी जाणार, रडावं लागणार, वरून रडायचं, आतून नाही. नाही तिथं नाही, नाही तर काही मेलं आणि आपल्याला अश्रूच नाही आलं, सगळं म्हणतील हे तर रडई ना, चार लोकांसारखं थोडंसं. पण नाही आले, नाही आले, काय बिघडलं त्याच्यात? नाही रडलं, पण उगाच असं नाही बसायचं. पण नाटक असलं पाहिजे की हा जाणार, आपणही जाणार. नाही तर आपल्या घरचं कोणी गेलं आणि लोक लागले रडायला, आपण अरे तो गेला, उद्या तू जाणार, उद्या मी त्यावेळेस म्हणू नको ना, नंतर म्हण कधी प्रवचनात. काही गरज नाही. थोडं नाटक करा ना, गप्प बसा. नाही झालं तर मी हे पात्र नाही, हे एका मनात असू द्या. एक साईड घेऊ नका, तुम्ही तुमचं न्यूट्रल राहा. मी का हरलो असा विचार आला म्हणजे आपण बाह्य मनात आलो. आता एखाद्या वेळेस आपला विजय झाला नाही, हरलो, परीक्षेत नापास झालो, धंद्यात लॉस आला, काय झालं असेल, आलो तर आपण दुःखी झालो. दुःखी झालो की आपण बाह्य मनात आलो म्हणून समजायचं. मार्क कमी मिळाले, बोंब मारू नको, रडू नको. त्रयस्थ मार्क घेणारं जे मन होतं तेही पहा. चर्चा करतो एक मन, हार जीत कशी झाली ते दुसऱ्या मनाने तुम्ही पहा. अंतर्मनामध्ये तुम्ही बसा किंवा आत्म्यामध्ये बसून बाह्य मन जे विचार करतं त्याच्याकडे पहा. मी अभ्यास केला नाही, लगेच तेच मन म्हणतं नाही नाही अभ्यास केला पण साधनेमुळे जरा परिणाम झाला. नाही नाही साधनेमुळे झालं नाही, पुन्हा ते मन म्हणायला लागतं नाही नाही अभ्यासच केला नाही. पण खेळ पाहणार एक मन आहे, ते गप्प आहे. नाही ते बाह्य मन आत्महत्या करेपर्यंत जातं. इन्व्हॉल्व झाले ना तुम्ही सुख आणि दुःखात, रडूही नका, हसूही नका, पहा, गंमत पहा. म्हणजे जे विचार करणारं सुखदुःखांचं मन वेगळं आणि पाहणारं जे साक्षी भाव आणि उभं आहे ते मन वेगळं. ते आत्म्याला धरून राहिलेलं मन आहे, अंतर्मन आहे. अंतर्मन आणि आत्मा एक करा आणि बाह्य मनाचा खेळ पहा. लक्षात घ्या, अंतर म्हणजे ते आत्म्याशी भिडवा आणि बाह्य मनाचा खेळ फक्त पहा. मग साधक बाधक काय विचार करतं नुसतं पहा. तुम्ही साधनेला बसले
तर काही विचार आलं तरी नुसतं पहा. कारण बाह्य मन विचार करतं, करू दे त्याला, त्याच्याकडे हळूहळू ते विचार गायब झालेले दिसतील. कारण अंतर्मन नाही तर टेन्शन वाढत जातं. ज्या बायांचे ज्या पुरुषांचे टेन्शन सारखे वाढतात आणि मानसिक टेन्शन घेतात, सारखं अशा पाहतच बसतात काही काही. मला वाटलं पंखा काय पाहायला बा, मग लक्षात येतं ते टेन्शनमध्ये येतं. काही नुसते पाहतात. आपल्याला वाटतं काय मायन्युटली ऑब्झर्वेशन चाललंय, ऑब्झर्वेशन नसतं, ते नुसते पाहतात. कारण ते टेन्शनमध्ये असतात, कारण ते बाह्य मनात इन्व्हॉल्व आहेत. अंतर्मनात एकदा आल्यानंतर बाह्य मनात किती खेळ चालला त्याचा, साधक बाधक उलट सुलट विचार, असंख्य विचार, नुसते पहा. पाहणारं अंतर्मन आत्म्यात असतं, आत्म्यामध्ये त्याला घाला आणि बाह्य मनाचा खेळ पहा, म्हणजे साक्षी भाव. त्याच्यासाठी मात्र अंतर्मन जागय, तुम्ही झोपलेत का जागय हे सतत ध्यानात असू द्या तर साक्षी भाव. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस यू मस्ट बी अलर्ट, कॉन्शियस. को जागृती, कोण जागय. बाह्य मनाच्या खेळ पाहत असताना अंतर्मन सतत 24 तास जागृतीत ठेवा. लक्षात घ्या, अलर्टनेस सारखं. म्हणून पहा, 2 प्रकारची तुम्हाला माणसं दिसतील जगात. काही पोरही तसेच दिसतील, काही ना उठवलं तरी असं झोपीतही असं तुम्ही चालवत न्या, त्यांना कळतही नाही आपण चालायलो. उचलून न्या, त्यांना काही वाटत नाही. अंतर्मन यांचं जागा नाही. आणि काही ना खुडकून वाजू द्या, कुत्रे पहा, खुडकून वाजू द्या, जागे होतात ते. एका सुफी फकीराला कुत्र म्हटलं एकाने. कुत्र म्हणल्यानंतर इतका खुश झाला, वा 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 वा, त्याच्या पाया पडला. तुम्ही कुत्र म्हणालात आम्हाला, अरे किती अलर्टनेस माझ्यात आलाय कुत्र्यासारखा. कुत्रा पहा, टक्कन वाजलं की ते जागं राहतं आणि याला उचललं तरी जागे होत नाही. काही काही पोर अभ्यासात किती उठवा, पिक्चर म्हणलं की जागा होतात, अभ्यास म्हणलं की पुन्हा जागच येत नाही. अलर्टनेस केव्हा आहे? झोपीतही जो जागा राहतो त्याचं अंतर्मन जागृत आहे, तो साक्षी भावाला योग्य आहे. झोपीत जागे राहा. झोपीत जागे राहायची तुम्हाला खुर्चीची साधनेमध्ये कळेल. मग कळेल की आपण झोप तर घेत होतो पण एक मन आपलं जागं होतं. लक्षात घ्या, एखादा दात पाडायचा असेल ना, जर तुमचं पोट बिघडलेलं असेल, तुम्ही जर अंतर्मनाने जागे असाल ना, तर तुमच्या लक्षात येईल की दात पाडणारं अंतर्मन आहे. लख 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 हलवितं. माझा एक दात इथला पडला त्यावेळी लक्षात आलं माझ्या, इथला आणि इथला. चमकून जागा झालो, कोण हलवतं, खडखडखड इतकं हलवलं त्याने, बापरे म्हणाले, अंतर्मनाने हलवलं. लक्षात घ्या, अंतर्मन तुम्हाला नरकात घालतं आणि अंतर्मन तुम्हाला स्वर्गात घालतं. झोपीतही जागे व्हा. इतक्या जोरात हलवतंय ते आणि बाकीच्यांना का कळत नाही? कारण याला उठवलं तरी उठत नाही. अंतर्मनच मेलेलं आहे, काय करणार आहे? डॉक्टरांनी काढल्यावर लक्षात येतं, काढलं का? हो, हा बरोबर. मग पाहता, हो काढलं काढलं. अशानं काय कळणार आहे? साधनेत इतके ढ असतात, अनुभव आला तरी अनुभव नाही आला. काही काही साधक, काल गाणगापूरलाही असंच झालं. अरे चांगले लोळायलेत, खाली पडले, वाकले, क्रिया झाल्या आणि मला काहीच अनुभव आला नाही. इतके गेंड्याचे कातडेवाले, कसं सेन्सेशन कळणार? यांनी कधी साक्षी भावात जावं?
बारीक सूक्ष्म धागे अंतर्मनाचे कसे कळणार? त्यावेळी साधे अनुभव तुम्हाला मोटर नर्व्समधून कर्मयोगाचे येत असलेले अनुभव देखील तुम्हाला कळत नाहीत. झुकलेलं शरीर कळत नाही, एवढं मोठं धूळ वाकलंय तरी कळत नाही म्हणता. हे साक्षीभावात कधी जाणार? अंतर्मन तर 24 तास जागृत असतं. आणि अंतर्मन ज्याचं जागृत आहे ना, तो झोपीतही समाधी अवस्थेत. म्हणून अनेकदा प्रश्न पडतो, पोट रिकामं पाहिजे. आपण म्हणतो आम्हाला झोप येत नाही, ती झोप वेगळी. अंतर्मन झोपूही घालतं आणि त्याच्यामध्ये जागही राहतं. हे अंतर्मन आत्म्याशी जोडल्या गेलं की तुम्ही साक्षीभाव झाला. तुमचं प्रत्येक कर्म साधना झाली. अलर्टनेस, कॉन्शियसनेस नेहमी जागा आहे. तुम्हाला अनुभव आहे, मला साधी लहर एखादी भूकंपाची धरणीमधली जरी भूकंप झाला नसेल नाशी सरकन जमिनीच्या पोटातली निघून गेली, ती देखील कळते झोपीत. 2-3दा दचकून जागा झालो, मग लक्षात आलं ही भूमीची लहर होती. पेपरमध्ये वाचलं, काही नाही निघालं, आपल्या शरीरातून निघून जाते. इतका सूक्ष्म अंतर्मन जागृत असल्यानंतर होतं. आणि हे अंतर्मन एकदा खरंच जागृत झालं ना, आत्म्याची टचमध्ये राहिलं तर भविष्यातलं कळू लागतं. साक्षीभाव कशाला म्हणतात? मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धी स्वीकार. आता जर बोलायला गेलो ना, तुकाराम वेगळीच येतील. 9 तास बोललेलं अजून आता वेगळे येतील. अंतर्मन, मनाची अगाध शक्ती किती आहे अंतर्मनाची, बाह्यमनाची नाही. बाह्य म्हणतं कोणती साडी घेऊ याच्यासाठी 10 बाया गोळा करते आणि पुन्हा एक सिलेक्ट करून आणल्यावर दुकानदाराला म्हणते नाही नाही ही नकोच, दुसरीच दे. बाह्यमन इतकं फुसकं आहे. काय म्हणलं? अंतर्मन. साक्षीभाव म्हणजे अंतर्मनाचं आत्म्याला जोडणं. हे कुठेही लिहिलेलं नाही. आणि सारखं जागरण, त्याच्यात पोटात तुम्हाला फार मालमसाला ठेवता येणार नाही. अलर्टनेस 24 तास, को जागृती. कोण जाग आहे? त्या दिवशी दूध आणि ते चंद्रमा काय सोंगे मलाही माहिती नाही, त्याचा आणि याचा काय संबंध ठेवला आहे. अंतर्मन जागृत पाहिजे. बोलणारं मन वेगळं, पाहणारं मन वेगळं. आता पहा, बोलणारं मन वेगळं, विचार करणारं मन वेगळं आणि पाहणारं मन वेगळं, असे 3 मन. पाहणारं मन अंतर्मन असेल आणि खरं मन अंतर्मन. आपण अंतर्मनात असलं पाहिजे. आपण बोलतोय, आपण विचारही करतोय, बोलतोय, हे वेगळं, अंतर्मन वेगळं. या दोघांना पाहतोय, ते मन वेगळं, अंतर्मन. तो साक्षीभाव असला पाहिजे. विटनेस. जसं एक मन एक वाक्य आपण टाकलं, दुसरं मन लगेच विचार करतं हे बरोबर आहे का चूक आहे. आणि बरोबर आहे का चूक आहे हे विचार करणारं मन आणि वाक्य टाकणारं मन हे त्रयस्थ म्हणून तिसरं जे पाहतं असं आपण असलं पाहिजे, जज म्हणून. हा खेळ नुसता पाहिलं पाहिजे, म्हणजे आपल्याला काही वाटत नाही. कसं बोलायला हवं हे तिसरं मन सांगतं. अंतर्मन हळूहळू सजेशन द्यायला लागतं बरं का. एक मन बोलतं, फसकन तोंडातून गेलो, मला असं बोलायचं नव्हतं, आपण म्हणतोत ना. काय असतं, आपण जातो, एखादा मरतो त्या घरचा माणूस, बरं झालं बा तुम्ही सुटून गेले त्यांच्या पिढीतून, बोलतं चांगलं वाटतं का?
मग लक्षात येतं अरे असं बोलायचं नसतं. मग हुशार माणसं समोर असतात बरं का. एरवी बडबड बडबड करणारे ज्यावेळेस मृत्यू होतो त्यावेळेस सगळे बोलत नाहीत, बाकीचे बॅक एक दोनच पुढे करतात शहाणे, आणि ते योजून पाहतात अंदाजा मूड कसा आहे समोरच्या लोकांचा, तसंच बोलतात. म्हणजे असे बोलतात. नाही तर फसकन बोलले चांगले झाले, काय त्रास होता तुम्हाला बापा, तुमचाच त्रास देखवणं, बरं झालं गेलं. आणि मग लक्षात येतं असं बोलायचं नसतं. मग बोलायचं नसतं सांगणार एक दुसरं मन असतं, अरे असं बोलायचं नसतं, काय करा फसकन निघून गेलं. एक नाऱ्या होता. आई म्हणली नाऱ्या सत्य बोलत जा. मला बरं आई. दुसऱ्या दिवशी नारोबा उठले, आईला म्हणले आई, त्या काळात नवरा गेल्यानंतर चप्प्या करीत होत्या बाया. आई बाबावरून इतके वर्ष झाले तू चप्पी का नाही केलीस? आता सत्य बोलला हा. ते म्हणजे माझ्या मड्यावरच आलं का तुझं सत्य बोलणं? एक मन असतं ते बोलतं, एक मन विचार करतं, असं बोलायला नको होतं. आपण या दोन्ही मनात नको आहे, दोन्ही मनाला विचार आपल्याच करू द्या, पण एक साक्षीभूत असणार एक मन आहे अंतर्मन, ते निस्ता खेळ पाहतं दोन्ही मनाचं काय काय चाललंय ते चालू द्या. आणि हळूहळू साक्षीत्वाच्या मनाचे आदेश, आता पुढे तो विषय घेईल म्हणजे शेवट होईल याचा. कसं बोलायला हवं आहे एक मन सांगेल, कसं बोलायला नको एक मन सांगेल, अंतर्मन तमाशा पाहिजे. आता प्रश्न हे अंतर्मन काय करतं ते नंतर सांगतो. पुढे पुढे दोन्ही मन संपतात. अंतर्मनच दोन्ही मनाचा खेळ करतं आणि अंतर्मनच कॉशियस जातं, तेथे करेक्टनेस असतो. अंतर्मन तुम्हाला सजेशन देतं, ते करेक्ट असतं. आता काही लोकांनी असं सांगितलं, असं द्वंद्व चाललेलं आहे. एक मन दुःख व्यक्त करतं, एक मन चिंता व्यक्त करतं, एक मन असं बोलायला पाहिजे म्हणतं, एक मन असं नको म्हणायला पाहिजे म्हणतं. हे करत असताना अंतर्मन शेवटी काय करणार? नुसतं पाहतं की काय होणार, हा एक भाग असतो. त्याचं उत्तर देतो, जसा जसा साक्षी भाव स्ट्रॉंग होईल, जसा जसा साक्षी भाव मुरेल, जिरेल, अनुभवाला येईल, हळूहळू हळू हे जे दोन्ही मनातले विचार आहेत ना, हे गायब होतील. पहिल्या स्टेजमध्ये काय होईल? पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही ज्यावेळेस शांत असाल त्यावेळेस मन खेळ करील. साधनेला बसल्यावर जसं तुम्हाला खूप विचार येतात, खूप विचार येतात, खूप विचार येतात, ते विचार असे असतात की आपणच स्वतःला वेड्यामध्ये काढतो आणि मग म्हणतो उठलो, काय मनच लागणं साहेब. मन लागणं म्हणजे असंख्य विचार येत आहेत असा अर्थ झाला. त्यावेळेस तुम्ही इन्व्हॉल्व झालेले असतात त्या मनामध्ये. एक मन रोखतं त्या विचाराला, एक मन पुन्हा निर्माण करतं, दुसरं मन पुन्हा रोखतं. रोकू नका, ते पहा. आपण काय म्हटलंय? पहा. अंतर्मन पहिल्यांदा खेळ पाहिल. खेळ पाहताना काय होईल तुम्ही पहा. साधनेमध्ये एकदा बसा आणि किती विचार येतात नुसतं पहा त्या विचाराकडे. रोकू नका, थांबू नका, नको म्हणू नका. वाईट किती विचार येऊ द्या, चांगले किती येऊ द्या, पापाचे येऊ द्या, पुण्याचे येऊ द्या, खराब येऊ द्या, चांगले येऊ द्या, काही येऊ द्या, नुसतं पहा अंतर्मनाने. एकदा सवय केली की असं लक्षात येईल की 10 मिनिटात एक 50 विचार आले. हळूहळू नंतर 15व्या मिनिटानंतर ते 25 होतील. 20व्या मिनिटाला कदाचित 10, 5, 4, 3, 2, 1 संपेल. हळू नुसतं पहा त्याच्याकडे, रोकू नका. रोकलं की असंख्य विचार येतील पुन्हा. मुलाला करू नको म्हणलं की हटकून करतं ते.
त्याला करही म्हणू नका, नकाही करू म्हणू नका, नुसतं पहा साक्षी भावाने. त्या पाहण्यामध्ये हळूहळू हे बाह्य मन जे असंख्य विचार निर्माण करतं, आपणच इन्व्हॉल्व होतं, आपणच युद्धामध्ये भाग घेतं, हे गपचूप बसेल. खेळ पाहणारा असला की हे गप्प राहील आणि नंतर विचार संपेल. अशी निर्विचारी अवस्था जसजशी परिपक्व होईल, म्हणजे अंतर्मन 24 तास जितकं जागृत होईल, स्ट्रॉंग होईल आणि अंतर्मनाची व्यवस्था इतकी पक्की होईल की बाह्यमन आता विचार करणं सोडेल, त्यावेळेस अंतर्मन विचार करेल. लक्षात घ्या. काहींना असा विचार येतो की अंतर्मन कधी करेक्ट विचार करेल, कधी सजेशन देईल की ज्यावेळेस बाह्य मन विचार करणं थांबवेल आणि एका क्षणात झालं पाहिजे. अशी सवय झाली पाहिजे, डोळे झाकले की सगळे विचार स्टॉप झाले पाहिजे बाह्य मनाचे, आणि मग ज्यावेळेस पूर्ण आतून येईल तो खरा प्रज्ञेतून आलेला विचार, तो खरा आत्म्यातून आलेला विचार जो खरा असेल, सत्य असेल आणि तसं तुम्ही वागलं पाहिजे असं असेल. पुढे पुढे अशी दुसऱ्यासाठी देखील अशी सवय होते. म्हणून अनेक वेळेस मी मार्गदर्शनाविषयी बोधस्थितीमध्ये जातो. बोधस्थितीमधून येणारे वाक्य हे अतिशय प्रभावी असतात. बोधस्थिती म्हणजे निर्विचारी मन एकदा करून टाकलं की अंतर्मन आत्म्यामधलं जागृत होतं आणि ते जे सांगतं ते करेक्ट असतं. त्या साधकाला ते प्रभावी असतं. पण अनेक साधक म्हणतात तुमचं पहिलं वाक्य अतिशय करेक्ट असतं. काही काही साधकांना पहिल्यांदा सहज जरी बोललो असेल ते अंतर्मनातून आलेलं असतं आणि त्याच्यासाठी ते रामबाण असतं. मग व्यवहारात कधीही ज्यावेळेस केवळ अंतर्मन जागृत असेल आणि बाह्य मन विचार करणं सोडेल, त्याच्यासाठी आशा, इच्छा, आकांक्षा, फलाशा सगळी संपली पाहिजे. केवळ आत्म्याचा विचार करणारा अंतर्मन अखंड जागृत असेल तर व्यवहारामध्ये तुम्हाला सारख्या प्रेरणा, स्फुरणा अंतर्मनातून येतील आणि त्या प्रभावी आणि सत्य असतील. मग दुविधा मनस्थिती राहणार नाही, टेम्परामेंटली इंडिसिजन नाही, धोकादायक मनस्थिती नाही, तो प्रभावी असेल. यस, करायचं, योग्य अयोग्य आहे. आणि याला म्हटलंय विवेक. विवेक म्हणजे बाह्य मना ज्यावेळेस विचार करणं पूर्णपणे थांबवेल आणि अंतर्मन केवळ प्रभावित राहील आणि आत्म्याला जोडून आत्म्याचं प्रतिबिंब पडेल, त्या बुद्धीतून प्रसवणारे विचार म्हणजे विवेक. लक्षात घ्या. त्यावेळेस तुम्हाला सहज बोलणे हाची उपदेश, कारण अंतर्मनातून आलेलं असेल ते. त्यानं विचारही त्याचा केलेला नसेल, पण सहज त्याच्यासाठी योग्य म्हणून अंतर्मनच सांगून टाकतं योग्य आहे तुझ्यासाठी. लक्षात घ्या. म्हणजे अंतर्मन आणि आत्मा एकत्रीकरण झाले की आपल्या विवेकाचा जन्म होतो. त्यावेळेस वैराग्य प्रभावी असतं. पुन्हा दुसरी गोष्ट, अंतर्मन जागृतीला पूर्ण प्राण हा ऊर्ध्व झालेला असतो, त्याच्याकरता योगाग्नी असावा लागतो शरीरात. खाली येणारं जे बाह्य मन आहे हे श्वास जास्त न वाहिल्याने आतच जर जास्त गेला तर अंतर्मन सतत जागृत राहील, बाह्यमन विचार करणं संपेल, कारण प्राणच आता खाली येत नाहीये. पण योगाग्नी एवढा प्रभावी पाहिजे की हवा ऊर्ध्व होते, श्वास ऊर्ध्व होतो, कमी खाली येतो, विचार संपतात, अंतर्मन अखंड जागा असतं, त्याच्यामधनं स्फुरणारं विचार विवेकामधून आलेलं असतं. विवेक म्हणजे ईश्वरीय विचार.
आत्म्याचा विचार. पहा कशा कशा व्याख्या होत चालल्यात. आणि हे द्रष्टाभाव जसजसा तुमचा स्ट्रॉंग होईल आणि साधना जशीची प्रखर होईल, बाह्य मन विचार करणं जसं सोडेल, आता तुम्ही पुन्हा खूप खाल्लं, श्वास बाहेर येतील, पुन्हा विचारचक्र सुरू, अंतर्मन नाही. अंतर्मन दगा देतं बरं का. तुम्ही खूप खा, रिसेप्शन झाल्यानंतर, लग्नातून 2-3 दिवस आल्यानंतर अंतर्मन पहा तुमचं काही जागृत नसतं. त्यावेळेस पांदनच वाचतं सगळ्या गोष्टीचं. आणि अंतर्मन सगळ्या इंद्रियावर ते कंट्रोल करतं, ऑल मसल्स. म्हणजे ज्याला काय म्हणता येईल, आदेश देणारं मन, ज्याच्यामधनं काही इंद्रिय आदेश घेतात आणि काही आहेत ऐच्छिक नसतात. म्हणजे ज्यांच्यावर ते आता पापणी लवते, ढेकर येतो, ॲटोमॅटिक होतं. काही गोष्टी आता मध्ये ज्या काही रसायन सिक्रेशन चाललेलं आहे हे आपल्यालाही माहिती नाही, ॲटोमॅटिक होतं आहे. ह्याच्यावर त्या अंतर्मनाचा कंट्रोल येतो. मग डायबिटीज जाण्याकरता काय सिक्रेशन करायला पाहिजे, अंतर्मनाने आत्मा ठरवतो आणि ॲटोमॅटिक ते स्टार्ट होतं, आपल्यालाही पताही लागत नाही. हे फायदे सांगतोय द्रष्टाभावाचे. बाह्यमन संपलं पाहिजे आणि कंट्रोल पूर्ण ताब्यात अंतर्मन घेतं. वैराग्य, विवेक हे त्याचे हत्यार आहेत अंतर्मनाचे. आणि बुद्धी तिथून प्रक्षेपण अंतर्मन करतं आणि ते प्रज्ञेमधून करतं. प्रज्ञा हे रडार आहे. काय स्फुरणा होते एक एक सांगण्याची. आणि याच्यामधनं हा द्रष्टाभाव उभा राहतो. हे अंतर्मन, हा द्रष्टाभाव, प्रज्ञा रडार, विवेक त्याचं क्षेपणास्त्र, आणि त्याच्यामधून आत्मा अंतर्मनाद्वारे प्रक्षेपित करतं. त्याला म्हणतात साधूचे बोल, सत्य बोल. ते सत्याचे असतात. जे बोलू ते वेद. मोदीजी महाराजांनी सांगितलं ना, आपण बोलू ते वेद. अनुभवाचं दालन असेल आणि ते सत्य असतं, ते प्रभावी असतं. पण अंतर्मन जागृती फार मोठा आहे आणि द्रष्टाभाव त्याच्यातला खास प्रकार आहे. द्रष्टाभाव प्लस भक्ती प्लस ध्यान, बस मिळवलं. पण त्यासाठी कुपथ्य मात्र काही होता कामा नये, नाही तर अंतर्मन केव्हाही दगा देऊ शकतं. जे अंतर्मन तुम्हाला अमरत्व देतं, हे अंतर्मन मग नरक इथेच आहे, स्वर्ग इथेच आहे. अंतर्मन नरक निर्माण करतं, अंतर्मन स्वर्गही निर्माण करतं. अंतर्मन दात पाडतं, अंतर्मन दाताला स्ट्रॉंग करतं. हे मला नंतर कळालं. कुठेही लिहिलेलं नाही म्हणून भानगडी आहेत, कुठेही लिहिलेलं नाही. पण अंतर्मन सतत जर जागा असेल तर तुमचा खेळ तुम्हालाच पाहायला लावतं. ते तुम्हाला नरकात कसं ढकलतं हेही पाहायला लावतं. मग टेन्शन घेणाऱ्यांनो, तुमचं अंतर्मन साधकाचं तुम्हालाच खपवतं. भलेही तुम्ही प्रार्थना करा देवाला, भलेही तुम्ही साधना करा, आणि तुमच्या ऑरा, तुमचे भावकिरण तुम्हालाच खपवतात. इतकं अंतर्मन विचित्र आहे. रोग तोच निर्माण करतो आणि रोग तेच घालवतो. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षाथवा बंधन. म्हणजे स्वर्ग आणि नरक दोन्ही तोच निर्माण करतो. तो शाप देतो तुम्हाला. आपल्याकडे न्यूट्रल राहायची पद्धत नाही आहे. एक तर शाप नाही तर वरदान, मध्ये नाहीच आहेत भानगडी. आणि आपण हमेशा शापामध्येच असतो. अंतर्मनाच्या विरुद्ध गेलं की, आणि म्हणून आपण फार सांभाळलं पाहिजे. म्हणे बाह्य मनातून अंतर्मनातच गेलं पाहिजे, सतत जागृत.
चूक बोललो का, बरोबर बोललो का, कसं बोललो, राग आला का, क्रोध आला का. क्रोध आला ते अंतर्मन तुम्हालाच खपून खात घालतं. क्रोध आला तर कोण जळतो सांगा बरं. तुम्ही एकावर रागावले, बाप पोरावर रागावला, जळते कोण, पोरग का बाप. क्रोध आल्यानंतर कोण जळते, क्रोध करणारच जळतो ना. का त्याला काही होतंय, तो हसतोय, हे तू कर वटवट, मी आहे दामदट, त्याला काही होत नाही, जळतो हा. अंतर्मन काडी लावतं तुम्हाला क्रोध आला की. अंतर्मन अमर करतं. अंतर्मन धर्मराज आहे, अंतर्मन यमराज आहे. ते शापही देतं, ते तुम्हाला वरदानही देतं. आणि याच्यासाठी साक्षी भाव. नंतर भक्तीचा विषय येईल कधी, ध्यान, आणि त्याचे सगळे नॉर्म्स, कुपथ्य आणि पथ्य पाळलेच पाहिजे. हा अंतर्मनाचा खेळ आहे हा सगळा. पाप जाळणारा अंतर्मन, पाप निर्माण करणारा अंतर्मन. साक्षी भावाने स्ट्रॉंग करा. पुढे पुढे शेवटची स्टेज. साक्षी भाव परिपक्व होत गेला, अंतर्मन पूर्ण जागृत झाला, आत्मा विश्वाकार झाला, आत्म्याने सगळं चालायला लागलं. पुढे करणारा, भोगणारा सगळे भाव नष्ट होतात. शेवटचा परिणाम सांगतोय. भक्त गेला, भक्त किंवा भगवान एकच उरला पाहिजे. एकच उरला पाहिजे. भक्तीमध्ये भक्त संपतो, भगवान उरतो. पुढे आत्माच उरेल, सगळं संपेल, मग करताही नाही काही नाही. देहना देऊळ नाही ते राऊळ, काळ आणि या काळ नाही येथे, भाव नाही भक्ती, मोक्ष नाही मुक्ती. तुकाराम महाराज म्हणतात काही नाही, सगळं संपलं. हा आत्मभाव जागृत झाला. करणारा कोण, भोगणारा कोण, देव नाही का, सगळं काही नाही. बस मौन भाषा येते, मुनी अशी भाषा येते. मार्ग दाखवणारा तोच, करणारा तोच, भोगणारा तोच. कोण काय हा भावच शिल्लक राहत नाही. आणि सगळ्या याच्यातनं तो मुक्त होतो, त्याला मुक्ती म्हणतात. 2 मिनिटं राहिलेत, आपल्यालाही विषय संपला. नक्की 6 तास आपण साक्षी भावावर बोललो. साक्षी भावाची सुरुवात नुसतं पहा, हळूहळू बाह्यमन विचार करून संपेल. हळूहळू विचार संपल्याची स्टेज येईल. अंतर्मन जागृत सतत असू द्या. पोट रिकामं पाहिजे, चर्वंतर पण स्ट्रिकली पाहिजे. खुर्चीवरची साधना याचा प्रभाव फार मोठं दाखवते. अंतर्मन जागृत कसं असते, खुर्चीवरची साधना दाखवते. त्यानंतर मात्र सतत साधना माणूस करतो. झोपला तरी त्याला वाटतं आपण बहुतेक झोपलोच नाहीत. योगनिद्रा, योगनिद्रेमध्ये बेशुद्धी नसते. योगनिद्रेमध्ये जागा असतं अंतर्मन. आणि साधकाने नेहमी योगनिद्रेत राहा, जागा असतं अंतर्मन. आणि अंतर्मन जिथे जागा असतं तिथे झोपही साधना आहे. खाणंही अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अशी सगळी अवस्था येते. आणि अशी अवस्था झाली की अंतर्मन स्ट्रॉंग होतं, बाह्यमन संपतं. बाह्यमनाचा काहीच नाही. बाह्यमन मग ते अंतर्मन म्हणेल ते ऐकतं, ते फायनल होतं. याचा विचारच करण्याची आतोटी संपते. त्यावेळेस प्राण संपूर्ण ऊर्ध्व होत असतं. प्रज्ञा प्रसवल्या जाते, ऋतुंबरा प्रज्ञा निर्माण होते. ते रडार आहे, विवेक हत्यार आहे. आणि त्याच्यामधनं प्रक्षेपण होतं इंद्रियांमध्ये. आणि इंद्रिय सगळे तसे वागू लागतात, ऐकू लागतात. आणि सगळे इंद्रिय तसेच वागतात.
आणि ते खरं असतं, ते पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही, कारण आत्म्यातून ते सगळं आलेलं असतं. हिंसाही नाही, अहिंसाही नाही, भावही नाही, भक्तीही नाही, सगळं आत्म्यातून आलेलं असतं.